मात्र त्या ठिकाणी फक्त कोणीतरी न्यायालयात गेलं म्हणून निवडणुका पुढे ढकलण्यात आलेल्या आहे, जे योग्य नाही असं ते म्हणाले. हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठानं मोठा निर्णय दिला. त्या निर्णयावर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया आपण ऐकली आहे. 20 डिसेंबरच्या मतदानानंतरच एक्झिट पोल आता समोर येणार आहे. सर्व मतमोजणी 21 डिसेंबरला होईल. ज्या नगर परिषद नगरपालिका निवडणुका या 20 डिसेंबरला लांबणीवर गेलेल्या आहे, ज्यांचं मतदान 20 डिसेंबरला होणार आहे, त्यांचा आणि आजच्या मतदानाचा हा निकाल 21 डिसेंबरला येणार आहे. 20 डिसेंबरच्या नंतरच एक्झिट पोल समोर येऊ शकतात. त्यामुळे अत्यंत महत्त्वाचा असा हा नागपूर खंडपीठाचा निर्णय झालेला आहे. हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठानं हा मोठा निर्णय दिलेला आहे आणि मुख्यमंत्र्यांनी सांगितलं त्याप्रमाणे या आधीच्या निवडणुकीत असं कधीही झालेलं नाही. त्यामुळे मोठा आणि असा वेगळा निर्णय नागपूर खंडपीठाचा. सर्व मतमोजणी 21 डिसेंबरला होणार आहे. सुरुवातीला निवडणुका काही लांबणीवर गेल्या आणि आता निवडणुकीचा निकालही पुढे ढकलला गेलेला आहे. त्यामुळे 20 डिसेंबरच्या मतदानानंतरच एक्झिट पोल कळू शकतील. सर्व मतमोजणी ही 21 डिसेंबरला होईल. त्यामुळे 2 टप्प्यात आता ज्या निवडणुका होणार आहे, म्हणजेच आजचं मतदान आणि 20 डिसेंबरचं मतदान, या दोन्हीही मतदानानंतरचा निकाल हा 21 डिसेंबरला लागेल. या संदर्भात याचिका दाखल करण्यात आली होती औरंगाबाद खंडपीठातही आणि त्याचीच सुनावणी, महत्त्वाची सुनावणी झालेली आहे. हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठानं हा अत्यंत मोठा आणि महत्त्वाचा निर्णय दिलेला आहे. त्यामुळे उद्या होणारा निकाल, उद्या लागणारा हा निकाल पुढे ढकलण्यात आलेला आहे. 21 डिसेंबरला आता हा निकाल लागणार आहे. आतापर्यंतच्या निवडणूक प्रक्रियेतील ही सगळ्यात वेगळी घडामोड आहे. तर मुख्यमंत्र्यांनीही यावर नाराजी व्यक्त केली आहे. मात्र आपण निवडणूक आयोगावर नाराज नाही असंही ते म्हणाले. मात्र आतापर्यंतच्या निवडणुकीत असं कधीही झालं नाही. निवडणूक लांबणीवर जाणं, त्यानंतर निर्णय प्रक्रिया लांबणीवर जाणं, निकाल लांबणीवर जाणं असं झालेलं नाही, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे. आताच्या घडीची अत्यंत मोठी बातमी ही सध्या आपण पाहतोय. सर्व मतमोजणी 21 डिसेंबरला होणार आहे. या निवडणुकीच्या निकालाचा 20 तारखेला होणाऱ्या मतदानावर परिणाम पडू शकतो असा अंदाज वर्तवण्यात येत होता आणि त्याच संदर्भात ही याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावरच हा महत्त्वाचा निकाल हा समोर आलेला आहे. त्याच कारणामुळे सगळे जे इलेक्शन्स आहेत त्याचे जे निकाल आहेत ते 21 तारखेला घोषित होतील. सोबतच 21 तारखेपर्यंत निवडणूक संपल्यानंतर अर्धा तास कुठले एक्झिट पोल देखील 20 तारखेचा जे पोल आहे त्याच्या निवडणूक संपल्यानंतरच अर्ध्या तासानंतर एक्झिट पोल हे डिक्लेअर होतील आणि मॉडेल कोड ऑफ कंडक्ट. तर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत जोडले गेले आहे. बाळासाहेब थोरातजी, आपलं जय महाराष्ट्रमध्ये स्वागत. कसं पाहतायत नागपूर खंडपीठाच्या या निकालाकडे? खरं म्हणजे अत्यंत दुर्दैवी गोष्टी घडतायत. कधीच असं स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ही परिस्थिती पाहण्यास मिळाली नव्हती. एवढी गोंधळाची अवस्था, इतके चुकीचे प्रोग्राम आणि किती तुम्ही नागरिकांचे किती हाल करणार, जनतेचे किती हाल करणार, त्या उमेदवारांची काय अवस्था होणार. आणि आता तुम्ही निकाल परत 21 तारखेला ठेवलेला आहे. एक तर लोकांमध्ये ईव्हीएमच्या बाबतीत प्रचंड शंका आहे. आता ती कोण राखण करण्याची परिस्थिती होऊन बसणार आहे. ही सगळं दुर्दैवानं मेस आहे. आणि एक गोष्ट सांगतो की खंडपीठाने यांना विचारलं होतं निवडणूक आयोगाला का तुम्हाला कसं पाहिजे, तुम्हाला 3 तारखेला पाहिजे की 21 तारखेला. यांनी 21 तारीख सांगून मोकळे झालेत असं दिसतंय. म्हणजे बाळासाहेब थोरातजी, हा निर्णय न्यायालयाचा नसून निवडणूक आयोगाचा असं तुम्हाला म्हणायचंय का? पाहिलं की संभाजीनगरच्या याच्यामध्ये विचारलं गेलं होतं की काय तुम्हाला काय वाटतं, न्यायालयामध्ये विचारलं गेलं होतं तुम्ही सांगा काय वाटतं, तुमची काय इच्छा आहे असं विचारलं गेलं होतं. आता यांनी सगळा महाराष्ट्र लटकून ठेवला 20 दिवस. काय म्हणजे मला समजतच नाही की कसं. आता ते नगराध्यक्षांच्या निवडणुका 21-20 दिवस पुढं, अगोदर 2-3 महिने लोक काम करतात, त्यात पुन्हा 20 दिवस 1 दिवस पुढं. हे इतका मेस कधी पाहिलेलं नव्हतं. हे याला कारण माझं मत स्पष्टपणे आहे की हे सत्तेधारी लोकांचं ऐकतात, त्या पद्धतीनं प्रोग्राम बनवतात. नाही तर हे सिनियर आय एस ऑफिसर यांना माहिती ना कसा प्रोग्राम बनवला पाहिजे. असं असतं, असं होतच कसं.
हे सगळं गोंधळाची अवस्था होते, याला खरं सत्ताधाऱ्यांचा हस्तक्षेप आहे. पण बाळासाहेब थोरातजी, जर सत्ताधाऱ्यांचा हस्तक्षेपही म्हणावा तर स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी नाराजी व्यक्त केली आहे या सर्व प्रक्रियेवर. त्याला या कारणानं महत्व नाही. तुम्हाला खरं सांगतो की त्या शेवटी असं की हा आरोप येणार त्यांच्यावर, त्यांना माहिती आहे ना. जी जी बाळासाहेब थोरातजी, तुमचा आवाज तांत्रिक अडचणींमुळे आमच्यापर्यंत पोहोचू शकत नाहीये, मात्र तुम्ही जी सविस्तर प्रतिक्रिया दिली त्यासाठी धन्यवाद. तर आपण पाहतोय सत्ताधारी विरोधक दोन्हीकडूनही या प्रक्रियेवर कुठेतरी प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही नाराजी व्यक्त केलेली आहे आणि आता काँग्रेसकडून नाराजी व्यक्त करण्यात आलेली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनीही या निर्णयावर प्रश्न उपस्थित केले. 5 डिसेंबरच्या मध्यरात्री परळ ते कल्याण आणि कुर्ला ते वाशी पनवेल दरम्यान 12 विशेष लोकल चालवण्याचा निर्णय घेतलाय. महापरिनिर्वाण दिनानिमित्तानं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी मोठ्या संख्येनं अनुयायी दादरच्या चैत्यभूमीवर येतात. त्यांच्या सुविधेसाठी मध्य रेल्वेनं हा निर्णय घेतलाय. 5 डिसेंबरच्या मध्यरात्री परळ ते कल्याण आणि कुर्ला ते वाशी पनवेल दरम्यान विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे. देशभरातून गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं डिजिटल अरेस्टच्या माध्यमातून सामान्य नागरिकांची फसवणूक केली जाते. या फसवणूक